तुम्ही हा जवळचा आता विषय आहे. अर्थमंत्री अजित पवार आहेत. त्यांचा काही इम्पॅक्ट किंवा काय किंवा म्हणतो ना आपण की ते पण आपल्याला गुलाबी जॅकेटमध्ये दिसतात. आता अर्थ खात्याने ठरवलंय का की गुलाबी जॅकेट घालायचं म्हणजे जेणेकरून प्रगती होईल, असं काही आहे का त्याच्या मागे? रोज वेगवेगळ्या कलरचे जॅकेट घालतो, परंतु दादा एक कर्तृत्ववान व्यक्ती आहे. दादांचं कामाचं जे पॅटर्न आहे आम्ही 30 वर्षापासून पाहतो. तडकाफडके निर्णय, हार्डवर्क. तुमच्या फाईलवर साईन करतात का ते? शेवटी 100% आपल्याला आपल्या मनाप्रमाणे होतं असं अपेक्षा करणं योग्य नाही, परंतु जे आवश्यक आहे त्याच्यासाठी त्यांना विनंती केली आणि त्यांना पटवलं तर ते प्रत्येकाला मदत करत असतात. आणि मी तर त्यांचा राज्यमंत्री आहे, त्यामुळे माझे त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहे. आणि त्यांना मी शेवटी माझ्या अभ्यासातून त्यांना मी कसं सपोर्ट करता येईल, त्यांचं जे काही प्लॅन आहे त्याला अधिक चांगल्या पद्धतीने त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट कसं करता येईल हा माझा नेहमीच विचार असतो. त्यामुळे आमची ट्युनिंग चांगली आहे. शिवसेनेच्या बाकीच्या मंत्र्यांना त्यांना पटवता येत नाही असं वाटतंय का तुम्हाला? कारण त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला निधी देत नाही. नाही. मी विरोधी पक्षात होतो ना तेव्हा देखील मला कधी म्हणजे तशी निधीची अडचण झाली नाही. फक्त मला जी अडचण झाली ती उद्धवजी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात झाली. कारण की ते आम्हाला म्हणजे आमचा कोणी ऐकणारा तेव्हा मायबापच नव्हतं, परंतु जे व्याजासहित आम्हाला शिंदेसाहेबांनी 2.25 वर्षाच्या सरकारमध्ये पूर्ण करून दिलं. आणि आता तर काही प्रश्नच नाही. थोडेफार अडचणी आहे, परंतु नियोजनबद्ध पद्धतीने जे आमचा प्लॅन सुरू आहे त्यातून आम्ही या आर्थिक अडचणीतूनही बाहेर येऊ आणि महाराष्ट्राची वेगवान प्रगतीचा जो आमचा वचन आहे तोही आम्ही पूर्ण करू.